नमस्कार. जय महाराष्ट्र. प्रसिद्ध गोविंदग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील या ओळींच्या कविता मला या ठिकाणी आठवतात किंवा उजाळा द्यावासा वाटतो. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. मी धनाजी मनोहर फट आज सातसेवक फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी लाईव्ह आहे. खरं तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये सार्थसेवक फाउंडेशन अकोला गेल्या काही दिवसापासून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक खूप मोठी वैचारिक दंगल नियमितपणे आपल्या सर्व फेसबुक मित्रांसाठी फेसबुकच्या माध्यमातून नियमितपणे विचारांचा आणि क्रांतीचा जागर घालत आहे. आज 4 मे आजच्या दिवशी मला सातसेवक फाउंडेशननं या ठिकाणी संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. तसेच सातसेवक फाउंडेशन हे आपल्या शहरामध्ये अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत असते, आयोजित करत असते. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो. खरं तर महाराष्ट्र स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली आणि या महाराष्ट्राचा हा वाटचालीमध्ये गौरवशाली जो काही इतिहास आहे, तर या विषयावर आज मी तुमच्यासोबत या ठिकाणी संवाद साधणार आहे. खरं तर 60 वर्ष म्हणल्यानंतर हिरक महोत्सवी वर्ष. 1 मे 2020 हे महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी, महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी महाराष्ट्र दिनाचा हा हिरक महोत्सव यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीचं आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि जगामध्ये चालू असल्यामुळे आपणाला तो समारंभ रूपामध्ये साजरा करता आला नाही. याबद्दल मनामध्ये कुठेतरी टोचल्यासारखं वाटतं, काहीतरी राहिल्यासारखंच वाटतंय. 1 मे 1960 रोजी सुरुवात झालेली ही महाराष्ट्र राज्याची 1 मे 2020 या दशकापर्यंत कधी पोहोचलो हे आम्हाला समजलेच नाही. आणि आमच्या मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून जर का विचार केले तर तब्बल 3 पिढ्या या 6 दशकामध्ये महाराष्ट्राच्या मातीत घडत असल्याच्या आपणाला पाहायला मिळतं. त्या काळामध्ये असणारी ती आमची पिढी आणि आजच्या या 21व्या शतकामधील महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या या युवकांकडे पाहिल्यानंतर खरंच या महाराष्ट्राने किती गौरवशाली बदल केलेले आहेत, किती मोठा विकास केलेला आहे हे आमच्या मनामध्ये न राहून प्रश्नच येऊन जातो. अगदी त्याच विषयाच्या संबंधीने आणि महाराष्ट्र हा नेहमीच, मग सध्या स्थितीमध्ये असलेलं कोरोनाचं हे महाभयानक संकट असो किंवा या पूर्वीही या महाराष्ट्राने खरं तर विनाशकारी भूकंप असेल, त्यानंतर अतिपर्जन्यवृष्टी असेल, महापूर असेल, अशा अनेक कितीतरी संकटातून हा महाराष्ट्र पुन्हा पुन्हा नव्या दमाने उभा राहिलेला आहे. त्यामुळे निश्चितच या कोरोनाचा सुद्धा आमचा महाराष्ट्र पराभव करेल आणि यातून पुन्हा एक गगनभरारी उडी घेऊन नव्या दमानं उभा राहील ही अपेक्षाही मला या ठिकाणी व्यक्त करणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. 1 मे 1960 या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ही स्थापना झाली आणि एखाद्या बुलेट ट्रेनच्या गतीप्रमाणे ज्या पद्धतीने प्रवास करावा तर तो प्रवासचा वेगाने धावत 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 1 मे 2020 पर्यंत येऊन पोहोचला आणि महाराष्ट्राने वयाची 60 वर्ष पूर्ण केली. खरं तर एखाद्या राज्यासाठी 60 वर्ष ही काही अल्प जरी असली तरी महाराष्ट्राचा वारसा हक्क ज्या पद्धतीने आम्ही चालवण्याचं स्वप्न पाहतोय ते सहजपणे अगदी तेवढं सहज आणि सोपं आपणाला वाटतं तेवढं नाही आहे असं मला या ठिकाणी नमूद करणं सुद्धा अत्यंत गरजेचं वाटतं. कारण आज आपल्यासमोर नेमकं मी याच महाराष्ट्राचा हा जो काही गौरवशाली इतिहास आहे
तर या गौरवशाली इतिहासावर या ठिकाणी विचारमंथन आणि संवाद साधण्यासाठी तुमच्या समोर आहे. खरं तर महाराष्ट्राची राज्यनिर्मिती कशा पद्धतीने झाली, महाराष्ट्राची बांधणी कशा पद्धतीने झाली, महाराष्ट्राचे देशाला किंवा महाराष्ट्राचे या भारत देशामध्ये काय योगदान आहे, महाराष्ट्राचे महाराष्ट्र हे नाव कसे पडले, या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती काय आहे, या महाराष्ट्राचा विस्तार किती आहे, या महाराष्ट्रामध्ये आज किती लोकसंख्या आहे, या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं पर्यटन स्थळ आहे, या महाराष्ट्रामध्ये कोणते राष्ट्रीय महामार्ग जातात, या महाराष्ट्राने चित्रपट, कला, उद्योग, व्यापार, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे काही उत्तुंग अशी मारलेली भरारी आहे, अशा कित्येक बाबींचा सहउदाहरण मी आपल्यासमोर या ठिकाणी संवाद साधणार आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी जे काही दिलेलं योगदान आहे, तेव्हापासून ते आजचे या महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंतचा हा आलेख जेव्हा आपण पाहतो, तेव्हा प्रत्येक मुख्यमंत्र्यानं या महाराष्ट्राचा विकास व्हावा, हा महाराष्ट्र बलशाली व्हावा, याच्यासाठी खात्रीशीर प्रयत्न केलेले आपणाला पाहायला मिळतात. सोबतच त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं जतन करत 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 या महाराष्ट्रामध्ये जी काही विविध भाषा किंवा विविधतेत एकता आहे किंवा विविधतेने हा नटलेला महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं त्यांनी एकत्रित बांधण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणूनच आज महाराष्ट्र हा या भारत देशातील एक अतिशय महत्त्वाचं अग्रगण्य असं राज्य म्हणून आपणाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आज खूप मोठी उत्तुंग अशी भरारी मारल्याचं आपणाला पाहायला मिळतं. मग या महाराष्ट्राचा जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा इतिहास मला सांगत असताना माझं मन भरून येतं, मला अभिमान वाटतो, मला या ठिकाणी ऊर्ता भरून येतो की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय आणि महाराष्ट्र हा माझा आहे. मग नेमकं अनेकांना ज्ञात असेल किंवा नसेल की नेमकं या महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र हे नाव कोणी दिले, या महाराष्ट्राचा उगम नेमका कशा पद्धतीने झालेला आहे, या बाबींचा आम्ही विचार जेव्हा या ठिकाणी करतो, तेव्हा मला खऱ्या अर्थानं सांगावंच वाटतं की या महाराष्ट्र या शब्दाचा प्रामुख्याने आपणाला उल्लेख ऋग्वेदामध्ये राष्ट्र या शब्दापासून आपल्याला झालेला पाहायला मिळतो. ऋग्वेदामध्ये राष्ट्र हा शब्द आपणाला पहिल्यांदा आढळला, त्या ठिकाणी आपणाला वाचन करायला मिळाला. पुढे सम्राट अशोकाच्या काळामध्ये राष्ट्रिक हा शब्द आपणाला प्रामुख्याने ऐकायला मिळाला आणि याच राष्ट्रिक प्राकृत भाषेतील ह्या शब्दाचा पुढे उदय होत होत महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला असावा असं चीनमधील एक प्रवासी भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं नाव ह्युआंग सांग असं होतं. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की महाराष्ट्र हा एक प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या शब्दापासून तयार झालेला शब्द होय. मग या महाराष्ट्राचा 3ऱ्या शतकामध्ये आपणाला प्रामुख्याने उल्लेख झालेला आढळतो. म्हणजेच 3ऱ्या शतकामध्ये महाराष्ट्र हा शब्द आपल्याला पहिल्यांदा उल्लेखायला मिळाला. महाराष्ट्र जेव्हा आपण विचार करतोय, तेव्हा या महाराष्ट्राचा आपल्या या देशाची जी काही महाकाव्य आहेत, मग रामायण आणि महाभारत या दोघांमध्येही महाराष्ट्राचा उल्लेख प्रामुख्याने आपणाला आढळतो. पुढे पुढे या महाराष्ट्राचा उल्लेख खऱ्या अर्थानं जेव्हा विवेक सिंधू नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये अनेक सत्तेनी आपलं सत्ता स्थापन केलेली होती. मग त्यामध्ये सातवाहन असेल, वाघाटक असेल किंवा चालुक्यांची सत्ता असेल, पुढे 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 देवगिरीच्या यादवांची सत्ता या महाराष्ट्रावर निर्माण झाली, स्थापन झाली आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा उगम झाल्याचे आपणाला पाहायला मिळते. कारण याच काळामध्ये विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला गेला. याच काळामध्ये महाराष्ट्रामधले अनेक संत त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आणि महाराष्ट्राच्या या
विकासाला किंवा महाराष्ट्र ह्या संतांच्या भूमीची ओळख म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संबोधला जाऊ लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजेच मराठा साम्राज्याचं स्थापना केली, स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महादेशातील अनेक मग त्या काळामध्ये असणारे संस्थानिक राजे आणि महाराजांना त्यांनी आमंत्रित केलेलं होतं. यावरून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा महाराष्ट्र सुबलाम सुफलाम आणि रयतेचं राज्य असलेला आपणाला पाहायला मिळतो. पुढे पुढे 4 शतकं छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रावर आपलं साम्राज्य चालवलं आणि पुढे पेशवाईचा उदय झाला आणि इसवी सन 1816 मध्ये ब्रिटिशांनी या पेशवाईचा पराभव केला. पेशव्यांनी तर या मराठी साम्राज्याची सत्ता अटके पार नेऊन पोहोचवलेली होती, हे सुद्धा मला सांगणं या ठिकाणी अभिप्रेत वाटतं. मात्र ब्रिटिशांची या महाराष्ट्रावर सत्ता स्थापन झाली आणि महाराष्ट्रातील काही भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला, तर काही भाग हे हैदराबाद निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली राहिला. मग याच महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये अनेक थोर विचारवंत समाजसुधारक या ठिकाणी उदयास आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री शिक्षणाची दारे उभे करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी सरकारचे डोके या ठिकाणावर आहे का अशी उद्घोषणा ज्यांनी ब्रिटिश विरोधी केली असे लोकमान्य टिळक यांनी या महाराष्ट्राची ओळख देशाला एका वेगळ्या वैचारिक क्रांतीने त्या ठिकाणी करून दिलेली होती. ब्रिटिशांनी जे काही आपल्या देशावर साम्राज्य विस्तार केला त्या साम्राज्य विस्तारामध्ये महाराष्ट्राने सुद्धा त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं आपणाला पाहायला मिळतं. मग 1857चा स्वातंत्र्य समर असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा 1985 मध्ये निर्माण झालेली राष्ट्रवादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, प्रत्येक कार्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसर असल्याचा आम्हाला पाहायला मिळतो. मग याच काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अनेक वेगवेगळ्या सामाजिक मग वृत्तपत्र असेल, पर्यटन स्थळ असेल किंवा शिक्षणविषयक क्रांती असेल, अनेक बाबतीत त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास झाला. याच काळामध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला दख्खन म्हणून खऱ्या अर्थाने ओळख झाला. कारण महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेकडील राज्यातील एक महत्त्वाचं राज्य. मग देशाला स्वातंत्र्य मिळवण्याची खऱ्या अर्थाने दिवस ठरला गेला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आमचा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मग यापूर्वीच या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी, मराठी भाषकांचा महाराष्ट्र निर्माण व्हावा, याच्यासाठी 12 मे 1946 मध्ये एक महाराष्ट्र संयुक्त समितीची निर्मिती करण्यात आलेली होती आणि ही समिती वारंवार केंद्र शासनाकडे महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात यावी याच्यासाठी वाटचाली करत होती. मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यास पूर्णतः नकार दिला. वेळ जेव्हा येईल तेव्हा आम्ही नक्कीच या महाराष्ट्राची निर्मिती करण्याचा विचार करू असं केंद्र सरकार वेळोवेळी या संयुक्त समितीला सांगत असे आणि त्यांची मागणी खऱ्या अर्थानं धुडकावून लावत असे. याच काळामध्ये या भाषावार प्रांतरचनेची खऱ्या अर्थानं निर्मिती झाली आणि 1950 ते 1966 पर्यंतचा हा जो काही कार्यकाल आहे, तर या कार्यकालामध्ये भारतामध्ये भाषावार प्रांतरचनेला निर्मिती सुरुवात झाली आणि त्यामध्ये प्रामुख्याने मग तेलुगू भाषा बोलणारा आंध्र प्रदेश तयार झाला आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषकांची ही जी काही आशा आहे की माझा महाराष्ट्र तयार व्हावा, पुन्हा एकदा त्यांची आकांक्षा वर आली. मात्र
काही केल्या केंद्र सरकार या महाराष्ट्र राज्याची निर्मिती करू देण्यास त्या ठिकाणी अनुकूल नव्हते. ते नेहमी ही जी काही केलेली मागणी आहे ही मागणी धुडकावण्याचा प्रयत्नच करत होते. मग संयुक्त महाराष्ट्र समितीने 8 ऑगस्ट रोजी अकोला येथे एक त्यांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हे जे काही विदर्भ, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही ठिकाणच्या नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यांच्यासाठी त्यांच्यामध्ये एक अकोला करार झाला. आणि हा अकोला करार या महाराष्ट्राच्या स्थापनेतला खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण करार होता असं मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं. कारण यातूनच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला. पुढे सेनापती बापट आणि श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली या मुंबईमध्ये मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त असावा यासाठी कामगार, त्यानंतर मजूर वर्ग आणि शेतकरी रस्त्यावर उतरून महाराष्ट्र मुंबईसह असावा, संयुक्तिक मुंबईसह असावा हा मागणीसाठी आंदोलन करू लागला. त्या काळात देशाचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई होते. त्यांनी याही बाबतीत अनुकूलता दर्शवली नाही आणि मुंबई हे महाराष्ट्रामध्ये असणार नाही, मुंबई सोडून महाराष्ट्राचा विचार करा ही त्यांनी त्या ठिकाणी धमकी वजा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समिती समोर दिली. यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांनी एकत्रित येऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आणि त्यांनी महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा असावा, महाराष्ट्र हा मुंबई सहित महाराष्ट्र असावा. मात्र पंडित नेहरूंनी त्यांच्या या लाक्षणिक उपोषणाला जेवढ्या पद्धतीने पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यांनी अनुकूलता दर्शवली नाही. मात्र त्यांनी असं सांगितले की मुंबई हे केंद्रशासित प्रदेश आम्ही निर्माण करू आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण करू. या काळामध्ये पुन्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छक्कडच्या माध्यमातून किंवा माझी मैना गावावर राहिलीच्या माध्यमातून शाहीर अमर शेख याने या कामगारातील आंदोलनामध्ये एक प्रकारे नवचैतन्यता निर्माण केली आणि पुन्हा एकदा हा कामगारांचा लढा संयुक्त महाराष्ट्रासाठी उभा राहिला. महाराष्ट्रात संयुक्त एकीकरणाची ही जी काही चळवळ होती ही चळवळ अतिशय तीव्र गतीने झाली. यशवंतराव चव्हाण, सेनापती बापट, कन्नेवार अशा कितीतरी अनेक त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र निर्माण व्हावा, महाराष्ट्रात मुंबई असावी, मुंबई हे द्विभाषिक राज्य म्हणून निर्माण होऊ नये याच्यासाठी त्यांनी एक त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि या आंदोलनामध्ये कामगार ज्यावेळेस आंदोलन करत होते तेव्हा त्याच्यातील 105 हुतात्म्यांना त्या ठिकाणी हौतात्म्य पत्करावं लागलं आणि शेवटी महाराष्ट्र निर्माण होण्याची ही जी काही आशा होती ती आशा मात्र थोडीशी अंधुक होताना दिसत होती. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे ही जी काही मागणी दिवसेंदिवस जोर लावत होती त्यामुळे केंद्र सरकारला त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करावयास भाग पाडले गेले. आणि याच काळात देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्रामध्ये एका उद्घाटनाकरिता आले होते. तेव्हा महाराष्ट्रातून त्यांना ठिकठिकाणी विरोध झाला गेला आणि हा विरोध पाहता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईसह महाराष्ट्र असावा का या बाबतीत गांभीर्याने विचार केला आणि शेवटी त्यांनी 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र या राज्याची आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी त्यांनी निर्मिती केली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. खरं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर 1960 ते 1920 या 6 शतकातील या महाराष्ट्राच्या या इतिहासांचा आम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने विचार करतो गौरवशाली, तेव्हा आमचा हा इतिहास, आमच्या महाराष्ट्राचा
आणि मी माझा महाराष्ट्र म्हणून अभिमान माझ्या छातीमध्ये फुलायला लागतो. कारण यशवंतराव चव्हाणापासून या महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्याने जे काही केलेलं या महाराष्ट्राच्या विकासासाठीचं कार्य आहे ते नेहमीच अभिमानास्पद राहिलेलं आहे. कारण त्यांनी महाराष्ट्राचा चौकोन विकास व्हावा ही चौकस बुद्धीचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र बलशाली बनवण्यासाठी अत्यंत प्रयत्न केल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. हा या महाराष्ट्राचा आम्ही खऱ्या अर्थानं 1 मे 1960 रोजी हा जो काही महाराष्ट्र निर्माण झाला, या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये असणारी ती 3 कोटी जनता, या महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला मध्य प्रदेश, या महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेला छत्तीसगड, या महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, याच्या मधोमध या महाराष्ट्र राज्याची खऱ्या अर्थानं निर्मिती झाली. या महाराष्ट्राच्या एकीकडून सातपुडा पर्वत तर दुसरीकडून सह्याद्रीच्या रांगा या आमच्या महाराष्ट्राच्या या अभिमानाच्या शौर्यकथा सांगतात. या महाराष्ट्रामधून गोदावरी, गंगा, कृष्णा, कावेरी, पैनगंगा या नद्या आम्हाला या महाराष्ट्राचा शेतकरी, कामगार हा मराठी माणूस सुफलाम आणि सुफलाम असल्याचा आम्हाला गौरवास्पद सांगतात. कारण हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने एकीकडे वराडी भाषा तर दुसरीकडे आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातली भाषा तर तिसरीकडे सौम्यपणे बोलणारी मराठवाड्यातली मराठी भाषा या आम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मराठी माणसं हे विविधतेत एकतेपूर्ण संस्कृतीचं जतन करणारे आहोत असं आम्हाला वारंवार सांगत असतात. कारण आम्हाला त्या ठिकाणी हे ऐकत असताना आम्हाला गौरव वाटतो. याही पुढे जाऊन या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देशामध्ये असणारी जी काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग याच महाराष्ट्रामध्ये आहेत. तर अष्टविनायकाचं गणपतींचे मंदिर याच महाराष्ट्राच्या मातीत आहेत. तर 350 किल्ले याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत. तर आनंदवन, अंधश्रद्धा निर्मूलनासारखे अनेक खऱ्या अर्थानं सामाजिक या ठिकाणी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगप्रसिद्ध अजंठा आणि वेरूळच्या लेण्या आहेत. अशा कितीतरी प्रासंगिक आणि पर्यटन अतिशय महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं निर्मिती झालेला हा माझा महाराष्ट्र खरंच सुफलाम आणि सुफलाम आहे. मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या जे काही वेगवेगळ्या पद्धतींचे मग त्यांनी उद्योग, व्यापार, कला, सांस्कृतिक, चित्रपट, खऱ्या व्यापार या प्रत्येक दृष्टिकोनातून जे काही केलेला विकास आहे हा विकास सुद्धा तेवढाच मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच महाराष्ट्रातून 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. याच महाराष्ट्रातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते 50 जातो. याच महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास संतांनी, अनेक राजकीय, अनेक सामाजिक विचारवंतांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांसारख्या या ठिकाणी रयतेच्या राज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा निर्माण केलेला आहे. याच महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी जे काही त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतींच्या निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीला होत्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र आणून ही महाराष्ट्राचं जी काही निर्मिती करण्यामध्ये योगदान दिलं. खरंच ते योगदान आम्हा सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यशवंतराव चव्हाण हेच खरे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत हे म्हणणं मला सुद्धा या ठिकाणी गरजेचं वाटतं. कारण दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या वाक्याप्रमाणेच यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते देशाचे उपपंतप्रधान, देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे अर्थमंत्री, देशाचे परराष्ट्र मंत्री आणि केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष एवढ्या मोठ्या भूमिका या महाराष्ट्रातल्या या मराठी माणसाने पार पाडून या देशाच्या विकासामध्ये जे काही महत्त्वपूर्ण योगदान आहे ते महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला कधीही न विसरता येणार आहे. या महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा जेव्हा सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल तेव्हा यशवंतराव चव्हाण हेच या महाराष्ट्राचे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत हे म्हणणं सुद्धा मला तेवढंच अतिशय गरजेचं वाटतं. पुढे या महाराष्ट्रावर 5 चव्हाण मुख्यमंत्री होऊन गेले. मग त्यामध्ये प्रामुख्याने शंकरराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोकरावजी चव्हाण साहेब असतील. तर असे 5 चव्हाण
मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले, याच महाराष्ट्रामध्ये सुधाकर नाईक सारखे मुख्यमंत्री झाले, तर याच महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण केली असे वसंतरावजी नाईक सर सुद्धा याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर आजच्या या देशामध्ये महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकीय गुरु माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर यशवंतराव चव्हाण यांचा वारसा माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी चालवला आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची ही जी काही उत्तुंग अशी झेप आहे, ही उत्तुंग झेप घेण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पुढे त्यांचाच हा वसा मग या रांगतोले असतील किंवा पृथ्वीराजजी चव्हाण साहेब असतील किंवा लातूरचे विलासरावजी देशमुख असतील, या मुख्यमंत्र्यांनी अगदी सहजतेने तो वारसा त्यांनी चालवत महाराष्ट्राला एका विकासाच्या खूप मोठ्या त्या ठिकाणी त्यांनी तीरावर नेऊन सोडलेलं आहे. पुढे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कित्येक वर्षानंतर एकमेव असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या राज्याला मिळाला ज्याने आपला 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला. आणि यानंतर सद्यस्थितीत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या 60 वर्षातील मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब आज ज्याप्रमाणे या कोरोनासारखं हे जे काही महाभयानक संकट आमच्या देशावर, आमच्या राज्यावर, या महाराष्ट्रावर आलेलं आहे, त्या संकटामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून त्या उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेले हे निर्णय असतील किंवा त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या उपाययोजना असतील, तर या आम्हाला पाहता खरंच माझा महाराष्ट्र हा नक्कीच गौरवशाली आहे. माझ्या महाराष्ट्राचा इतिहास हा गौरवशाली आहे, मला हेही या ठिकाणी म्हणावं लागेल. याही पुढे जाऊन या महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेला ऊसतोड कामगाराचा नेता माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ठिकाणी मला आठवावे लागतील, कारण त्यांनी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापासून केलेली सुरुवात देशाच्या ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत त्यांनी जी काही केलेली ही उत्तुंग अशी कामगिरी आहे, हीच कामगिरी या महाराष्ट्राच्या मातीत घडली असं मला या ठिकाणी सांगताना सुद्धा अभिमान वाटतो. याही पुढे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला एक हिरा आम्ही खरं तर अत्यंत दुर्दैवी रीतीने गमावला, ज्याने या महाराष्ट्राला नाही तर देशामध्ये आपलं एक वेगळं वक्तृत्वाचं नेतृत्व तयार केलेलं होतं. असे स्वर्गीय प्रमोदरावजी महाजन साहेब सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीमधले आहेत हे मला सांगत असताना या ठिकाणी खरंच हाही मला एक अत्यंत गौरवास्पद वाटतं. याही पुढे जाऊन मी या महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा या महाराष्ट्रामध्ये मग भारतीय चित्रपट क्षेत्र असेल, या भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेबजी फाळके असतील किंवा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी असतील किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर असेल किंवा संगीत क्षेत्रातील गान सम्राज्ञी लता मंगेशकर आमच्याकडे असतील किंवा सुपर कॉम्प्युटरचा जनक या ठिकाणी डॉक्टर विजय भटकर असेल, अशी एकापेक्षा एक ही रत्ने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीने महाराष्ट्राला दिली, हेही सांगत असताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो. तर टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, त्यानंतर अझीम प्रेमजी सारखे अतिशय प्रभावी आणि श्रीमंत उद्योजक याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले, हेही मला सांगत असताना या ठिकाणी आनंद वाटतो. खरं तर आनंदवन आणि अंधश्रद्धा सारखे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यानंतर ग्रामस्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले, हेही सांगत असताना मला या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामधला हाही क्षण मला खरं तर सुवर्ण अक्षराने नोंदवावा असाच वाटतो. गेल्या 60 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने जे काही जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं हे जे काही केलेलं कार्य आहे, खरंच हे कार्य अत्यंत गौरवास्पद आहे. मग अगदी चिंदीपासून ते शिंदीपर्यंत निर्माण झालेली आम्हा सर्व महाराष्ट्राची हिरकणी आदरणीय माईसाहेब सिंधुताई सपकाळ असतील, तर या सगळ्यांनीच आमचा हा महाराष्ट्र बलशाली बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि याच महाराष्ट्रानं देशामध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वाची भूमिका आम्हाला बजावल्याचं दिसतं. त्यामध्ये प्रामुख्याने हे लोकशाही बळकट करण्यासाठी जी काही पंचायत राज
आज या देशाने स्वीकारले आहे, त्या पंचायत राजची सुरुवात सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेली होती. मग स्त्री पुरुष समान वेतन कायदा असेल, तोही याच महाराष्ट्राच्या मातीतून तयार झालेला आहे. किंवा माहितीचा अधिकार आमच्या देशाला देणारे अण्णा हजारे किंवा माहितीचा अधिकार याच महाराष्ट्राच्या मातीतून देशाला दिला गेला. तर राष्ट्रीय मुलींना सक्तीचे शिक्षण सुद्धा याच महाराष्ट्रातून देण्याची ही कल्पना मांडली गेली. अशा संपूर्ण घटनांनी हा महाराष्ट्र आमचा सुबलाम आणि सुफलाम आहे आणि या महाराष्ट्राचा हाच खऱ्या अर्थानं एक गौरवशाली इतिहास आहे असं मला तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त होत असताना खरंच मला अतिशय आनंद वाटतोय. कारण मी ज्या भूमीत जन्माला आलोय ती भूमी ही संतांची आहे, ती भूमी ही कर्मवीरांची आहे, ती भूमी ही रणवीरांची आहे. अशा या संतांच्या, कर्मवीरांच्या आणि रणवीरांच्या भूमीमध्ये खरंच मी या मातीतला आहे हे मला या ठिकाणी सांगत असताना अभिमान वाटतो. म्हणूनच म्हणतो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. धनाजी मनोहर फड. मी श्री नागेश्वर महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे. सोबतच मी समीक्षण त्यानंतर निवेदन करत असतो. थँक्यू व्हेरी मच.